बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज। शिमला ढोबळी मिरची हे आंतरपीक जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लागवड करावे असे आवाहन जयराम दत्तू कवडे यांनी केले आहे। वाशी तालुक्यातील बावी येथील ढोबळी शिमला मिरची अवघ्या 50 गुंठ्यामध्ये 7.5 लाख रुपयांचे भरघोस उत्पन्न घेणारे प्रगतशील बागायतदार शेतकरी जयराम दत्तू कवडे या शेतकऱ्याने शेतात अतिशय कष्ट करून हे पीक जोमात आणले आहे। वेळेवर फवारणी आणि खत देऊन हे पीक सांभाळले आहे। शेतकरी कवडे यांचे या प्रयोगामुळे सर्व स्तरामधून कौतुक केले जात आहे। यावेळी दत्ता भांगे, किरण जगताप, अंकुश पाटील, भाऊ शिंदे तसेच इतर शेतकरी उपस्थित होते। सुपर महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। जयराम कवडे बापू, नमस्ते। माझं नाव जयराम दत्तू कवडे। मी बावी गावात आमचं गाव आहे, वाशी तालुका, उस्मानाबाद, धाराशिव जिल्हा। या ठिकाणी आम्ही एक 50 गुंठ शिमला मिरची केलेली आहे लागवड केली। त्यातून मला भरपूर म्हणजे फायदा झाला। निसर्गाचे सहकार्य लाभलं, नंतर हवामान व्यवस्थित मिळाल्यामुळं भरपूर आम्हाला उत्पन्न मिळाले। याच्यामधून कमीत कमी 7.5 लाख रुपये मला आजपर्यंत बेनिफिट मिळाले याच्यामधून, आणि माझा खर्च सरासरी एक 1.5 लाख रुपये असेल, एवढंच। ही कशी युक्ती सुचली तुम्हाला ही ढोबळी मिरची आंतरपीक घ्यावं म्हणून? नाही म्हणजे आम्ही ठरवलं की बाबा यंदा आपल्या सोयाबीन सोडून आपल्याला काय करता येईल, याच्यातून आपल्याला 2 रुपये कसे मिळतील, याच्यामुळे आम्ही ढोबळी मिरचीची लागवड करण्याचं ठरवलं। आणि आपले कळमचे शेतकरी कृषी सेवा केंद्र यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना निवेदन विचारलं आणि नंतर त्यांनी सुचविलेल्या मार्गाने आम्ही तो प्रयत्न करत गेलो। भरपूर असं सहकार्य आम्हाला त्यांनी सध्या केलं, आणि व्यापार लाईनीतून बी आम्हाला चांगलं सहकार्य मिळालं। ही पिकवणं सोपं आहे, पण त्याचं ते मार्केटिंग बी आली पाहिजे थोडी पुढे, तर या पिकवण्याला किंमत आहे। जर समजा आपण इथं पिकवलं आणि मार्केटिंगमध्येच आपल्याला काय जमलं नाही, तर मग याचा पिकवण्यात काही फायदा नाही। शेवटी काय मार्केटिंगवर सगळं असतंय। आपण जे करतो ते आपण स्वतः पिकवून मार्केटिंग आली पाहिजे त्याला, एवढं। 7.5 लाख रुपयाचं उत्पन्न घेतलं, इतर शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगता? नाही, इतर शेतकऱ्याला मी सांगू इच्छितो, तुम्ही पण अशा काही प्रोडक्टमध्ये शिरा, की असं समजा शिमला असेल, कुठं खरबूज असेल, टरबूज असेल, याच्याकडे थोडं वळत गेलं पाहिजे। नुसतं सोयाबीन करायचं, त्याचा लेबर मिळत नाही, त्याचं निघणानं सगळं जातं ते। त्याच्यामुळे असं थोडं आंतरपीक वेगळं घेतलं की काहीतरी बेनिफिट मिळतोच ना। काय इतर शेतकऱ्यांना कसं आलं आहे पीक, ते कशा माध्यमातून आपल्याला जयराम कवडे दाखवत आहेत त्यांच्या शेतामधील, हे आपण पाहूया। हे बघा ना, हे फळ आहे, हे बघा। आता कमीत कमी याला जूनच्या 30 तारखेला लागण झालेली आहे। हे बघा, हे लहानसं फळ आहे, काही मोठं काय झालंय। आता याला तोडून 6 ते 7 दिवस झाले, नंतर एवढं फळ आलंय अजून। दत्ता भांगे, माजी पत्रकार, आपण याबद्दल आपलं काय मत आहे? या ढोबळी शिमला मिरचीबद्दल, असं उत्पन्न घेतल्याबद्दल जयराम कवडे यांच्याबद्दल आपलं काय मत आहे? सोयाबीनची लागण यावर्षी जास्त असल्यामुळे गेल्या वर्षी दुष्काळ होता। प्रत्येक जणांनी ऊस मोडलेला होता, सोयाबीनचं क्षेत्र वाढणार होतं। सोयाबीनला एकतर भाव नाही, सोयाबीनपेक्षा एक वेगळं काय घ्यायचं असं यांनी म्हणजे आपल्याला यावर्षी काहीतरी नवं करायचे कवडे साहेब म्हणजे। त्यांनी सुचले म्हणजे मिरची लावली, तर म्हणजे ठीक आहे चालतंय। त्यांनी मिरची लावली, त्या मिरचीला त्यांनी जोपासनाही चांगली केली, आणि त्यामुळे त्यांना त्याचा मोबदला मिळाला। काय सांगाल किरण जगताप? नमस्कार, मी सर्व शेतकऱ्यांना एक विनंती करतो
आदर्श घेण्याजोगं किंवा बघण्याजोगं आपल्या बावी गावामध्ये जयराम कवडे यांचा प्लॉट आहे आणि त्यांना मार्गदर्शन शेतकरी कृषी सेवा केंद्र कळंब यांचं योगाचं मिळालं आहे आणि त्यामुळं आज त्यांचा सल्ला आणि बापूचं कष्ट यांच्यामुळं आज 50 गुंठ्यामध्ये विक्रमी उत्पादन 7.5 लाख रुपयाचं घेतलेलं आहे आणि आज इथून पुढं कमीत कमी 2 ते 2.5 लाख रुपयाची त्यांना अपेक्षा आहे की याच्यातून उत्पन्न मिळेल। तर मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की तुम्ही पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीकडे वळा आणि आपल्या परिवाराला कुटुंबाला ह्याच्यातून मोलाचं सहकार्य होईल